पाहिजे आणि म्हणून हा एकनाथ शिंदे गेले 40 वर्ष तेच करतो आणि म्हणून त्याच्यामध्ये तुमचं मोठं योगदान आहे. तुम्ही मला आमदार केलं म्हणून मी मुख्यमंत्री झालो, या राज्याचा मुख्यमंत्री. आणि जेव्हा झालो तेव्हा बघा डॉक्टर श्रीकांत शिंदे आपण डॉक्टर आहे, तो ऑपरेशन करतो, पण मी डॉक्टर नसताना मोठे मोठे ऑपरेशन केले आणि बोल न देता केले. त्यामुळे मला कोणी हक्यात घेऊ नका एवढं सांगतो. मी आपलं बोलत नाही, मी आपलं काम करतो. काम चालू. पिक्चर झाला सुपरहिट विधानसभेत, आनंद दिघे साहेबांचाही झाला, आपल्या विधानसभेचाही झाला. आता तिसरा सिनेमा आपल्याला काढायचा आहे. आता तो कुठला काय नाव आहे माहिती नाही, तो पण सुपरहिट होणार. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, बघा आपल्या सगळ्या किसननगरच्या धोकादायक इमारतींचा विषय होता. मला जेव्हा लोक बोलायचे काय लोकांना फसवतात, ते कसला क्लस्टर, चुनावी जुमला आहे, क्लस्टर काय होणार आहे का? मला अभिमान आहे, मला समाधान आहे. इथं बघा टावर दिसतोय का तुम्हाला? 18 मजल्याचा टावर उभा राहिला, इथं राहिलाय किसननगरला, पलीकडे राहिला. आता बुश मध्ये काम चालू होतंय, एग्रीकल्चर मध्ये काम होतंय, सगळीकडे काम चालू होतंय. किती 5 ठिकाणी क्लस्टरचं काम चालू झालं. आणि म्हणून हे सगळं माझं स्वप्न आहे. या किसननगर वासियांना, वागळे वासियांना, या ठाणेकरांना त्यांचं हक्काचं घर ज्या दिवशी देईन ती, त्या दिवस तो दिवस माझा आनंदाचा असेल. आणि म्हणून माझं स्वप्न आहे, हा कॉमन मॅन मोठ्या टॉवर मध्ये राहायला जाईल आणि हेच माझं स्वप्न आहे. म्हणून मी सगळ्या लोकांना एकत्र केलं. आता महापालिका, सिडको, MMRDA, MSRDC सगळ्या एजन्सी आपण घेतल्या. आता माझ्याकडे नगर विकास विभाग होतच, आता हाऊसिंग पण आलं. म्हणजे हाऊसिंग म्हणजे घर बांधणारं खातं. आता बघा घर बांधणाराच माणूस मी आहे, घर जोडणारा माणूस आहे, तोडणारा नाही आहे. त्यामुळे एवढी घरं बांधू, सर्वसामान्य माणसांना बांधू, पोलिसांना बांधू, गिरणी कामगारांना बांधू, परवडणारी बांधू, ज्येष्ठांसाठी बांधू, स्टुडंट हॉस्टेल बांधू, वर्किंग वुमन काम करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्यासाठी पण आम्ही कोटा ठेवलेला आहे. पत्रकारांना पण आहे, तुमच्या पत्रकारांनी त्यांच्यासाठी पण ठेवला आहे. सगळ्यांना ठेवलं आहे, सगळ्यांचा विचार केला. आणि म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंट आशिया खंडामध्ये नंबर 1चा प्रकल्प आहे. आतापर्यंत कोणी केला नाही, तो एकनाथ शिंदेने तुमच्या सुरू केला. प्रत्येकाचं सगळ्यांचं घर स्वप्न असतं, घराचं स्वप्न. दुसरं काय पाहिजे? चांगलं घर, चांगल्या दर्जाचं घर आणि तुम्हाला वेळेमध्ये घर देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. बाकी तर बघा ठाणे आता बदलतंय, ठाणं ताप टाकतंय. आता मुंबईतले लोक ठाण्याचे राहायला येऊ लागले, इतर शहरातले लोक मुंबई ठाणे पसंत करू लागले. किती कलाकार, किती साहित्यिक, किती कोण सगळे ठाण्यात यायला लागले. आणि म्हणून ठाणं जे आहे, ठाण्यामध्ये आपल्यामध्ये प्रदूषण नाही आहे, ठाणं पोल्युशन फ्री आहे. इकडं बघितलं तर वरती एवढं डोंगर, इकडे समुद्र, इकडे सगळं वातावरण, सगळं निसर्ग. आणि म्हणून तुम्ही सगळेजण लकी आहात की ठाण्यामध्ये तुम्ही राहता. आणि मी लकी आहे, मी ठाणेकर आहे आणि तुमच्या परिवारातला. म्हणून पद येतात, पद जातात, पुन्हा येतात पद. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, पण नाव गेलं की परत येत नाही. बाळासाहेबांनी सांगितलं आपल्याला. आणि म्हणून पद कधी वर खाली होतात, पद वर खाली होत असतात. पण या राज्यातल्या 2,50,00,000 लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली, ही सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो.
मगाशी काय माझी स्टोरी सांगितली. हा म्हणजे बरोबर आशा भोसलेंचा किस्सा सांगितला. आशाची बहीण लता दिदी लता दिदी. चला ठीक आहे, माझा थोडा लोड कमी होतोय. आणि मी आपल्या सगळ्यांना तेवढंच सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या शेवटच्या थेंबापर्यंत माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेचा, लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचाच अधिकार आहे त्याच्यावर. आणि म्हणून शेवटच्या थेंबापर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत या महाराष्ट्राची सेवा करणं हेच माझं कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतून मी काम करतोय. आणि म्हणून आपल्याला मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. जसं आपण प्रेम दिलं बघा, कुठपर्यंत लोक आहेत फार चिंचेच्या झाडापर्यंत आले. आता टेंबी नाक्यापर्यंत लाईन गेली. टेंबी नाक्याची लाईन बघितली आज कुठपर्यंत गेली होती. हे कालपासून चालू आहे. काय आहे सगळं का? कारण हे प्रेम जनतेने मला दिलेलं आहे आणि त्या प्रेमातून मला उतराई होण्यासाठी जनतेची सेवा करणं हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून रात्रंदिवस काम करतोय. आता श्रीकांत आपला कल्याणमध्ये तिकडे